बाकी लोगों को आप बता दीजिए। और सर आपका जो कैथ लैब है, फर्स्ट कैथ लैब इन महाराष्ट्र टू हैव इनबिल्ट सीटी स्कैन एंड एआई, और मुझे लगता है क्या सेकंड कैथ लैब इन ऑल ओवर इंडिया। यस। तो वो जो है उसका डिटेल्स जरा आप प्लीज सबको बता दो। तो ये लोकेशन है ऑन घोड़बंदर रोड, मेन हाईवे पे। सबको क्यूरे हॉस्पिटल पता है, बड़ा वाला क्यूरे, सेम बिल्डिंग, सॉरी ऑपोजिट सूरज वाटर पार्क, रोजा विस्ता, सेकंड फ्लोर। ये एक फ्लोर में हॉस्पिटल 10,000 स्क्वायर फीट, जिसमें खाली 30 बेड बने हैं। और सर मुझे ये मालूम पड़ा कि नीचे बारबेक्यू नेशन भी है, ऊपर बारबेक्यू नेशन है, ऊपर है। तो जरा कब हमको बुला रहे हैं? वेलकम, एवरीवन इज वेलकम। दूसरा ये जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस है कैथ लैब में एंड सीटी स्कैन लेने के लिए मेरे को 1.25 करोड़ एक्स्ट्रा देना पड़ा, बट मैंने फ्यूचर का देख के लिया है, बिकॉज आई एम अ टावी ऑपरेटर। सो टावी मीन्स aortic valve रिप्लेसमेंट विदाउट सर्जरी, लाइक एन एंजियोप्लास्टी वी चेंज द aortic valve। सो हमारा सेंटर थोड़ा अभी टावी सेंटर करके डेवलप हो रहा है। वी हैव डन 8 टावीज दिस ईयर, 2 टावीज लास्ट ईयर, सो ऑलरेडी वी हैव डन 10 टावीज टोटल। और सीटी स्कैन होने का ये फ़ायदा है कि एक्यूट पैरालिसिस के पेशेंट जब आते हैं तो हम कैथेटर से उनको थ्रोम्बोलाइसिस कर सकते हैं, एंड एट द सेम टाइम हम सीटी ब्रेन भी कर सकते हैं। कुछ कॉम्प्लिकेशन हुआ है क्या या ब्लीडिंग हुआ है क्या इन्फॉक के अंदर, वी कैन सी एट द सेम टाइम। तो पेशेंट का टाइम बहुत बचता है एंड कॉम्प्लिकेशन रेट बहुत कम होता है। एंड आर्टिफिशियल इंटेलिजेंस के कारण मेरा रेडिएशन डोज जो है पेशेंट को, इट इज़ 50% लेस देन अदर कैथ लैब्स, एंड द क्लैरिटी इज 200% बेटर देन द अदर कैथ लैब्स। इसलिए हम सब सारे कॉम्प्लेक्स, इसके अलावा हमारे कैथ लैब में रोटाब्लेशन, IOS, FFR डे 1 से हमने इनहाउस खरीदा है। सो उसके लिए भी पेशेंट को वेट करने का जरूरत नहीं, वी कैन डायरेक्टली टेक द पेशेंट फॉर कॉम्प्लेक्स एंजियोप्लास्टीज। रोटाब्लेशन भी लगता है, तो कैल्शियम जब होता है आर्टरी में तब रोटाब्लेशन लगता है। सो सब कुछ इन हाउस है। इट इज़ द ओनली हॉस्पिटल इन थाने, आई थिंक महाराष्ट्र, यहाँ पे कैथ लैब और कार्डियक सर्जरी साइड टू साइड है। सो अगर कोई कॉम्प्लिकेशन होता है वी कैन इमीडिएटली शिफ्ट द पेशेंट, इट्स जस्ट 1 गेट अवे। इसलिए हम लोग वी आर ऑल्सो डूइंग हाइब्रिड प्रोसीजर्स। जैसे किसी का अगर बाईपास का ही केस है लेकिन एक्यूट हार्ट अटैक में आया है तो RCA का हम प्लास्टिक कर देते हैं, बाकी दोनों का हम बाईपास के लिए इमीडिएटली शिफ्ट कर देते हैं। सो वी कैन डू हाइब्रिड प्रोसीजर ऑल्सो, प्रोबेबली द ओनली कैथ लैब इन थाने राइट नाउ। ओके सर, आपका जो आपने कार्डियक केयर और मल्टी स्पेशलिटी भी लिखा है, तो आप कार्डियोलॉजिस्ट है, MD DM हो, और आपके हॉस्पिटल 30 बेडेड हॉस्पिटल है, ICU वगैरह भी है, तो मल्टी स्पेशलिटी में और आपका मतलब आपके साथ कौन है स्पेशलिस्ट, और आपके मल्टी स्पेशलिटी में और क्या क्या मतलब फैसिलिटीज है? हमारे यहाँ 3 फिजिशियंस बैठते हैं, डॉक्टर उषा राठी, डॉक्टर अपर्णा मोरे एंड डॉक्टर मुंदड़ा सर। ये 3 लोग हमारे यहाँ बैठते हैं, और बाकी भी फिजिशियंस अपने पेशेंट एडमिट करते हैं, राहुल तुल्ले, डॉक्टर जैन, अमन जैन, ये लोग भी अपने पेशेंट्स यहाँ एडमिट करते हैं। सर इट इज ओपन टू ऑल पॉलिसी। अपने यहाँ सर आपने जैसे इसमें लिखा है क्या डायलिसिस सेंटर भी है, तो कोई नेफ्रोलॉजिस्ट या कोई सीनियर नेफ्रोलॉजिस्ट या हमारे यहाँ उसका कोई यूनिट वगैरह है आपके? 2 नेफ्रोलॉजिस्ट अटैच्ड है हमारे यहाँ, डॉक्टर वैभव केसकर एंड डॉक्टर पूजा बिनानी। ये दोनों नेफ्रोलॉजिस्ट हमारे यहाँ अटैच्ड है। बाकी नेफ्रोलॉजिस्ट भी आके अपना एडमिट करते हैं। डॉक्टर अमित के जो भाई है खोमने, डॉक्टर खोमने, ही ऑल्सो एडमिट्स दिस पेशेंट, प्रणीत खोमने। तो 2-3 नेफ्रोलॉजिस्ट है। बेसिकली डायलिसिस हमने रखा है फॉर क्रिटिकल पेशेंट्स, तो ये ICU में है डायलिसिस। वो सर जो ऑन कॉल है पूजा मैडम और जो बाकी नेफ्रोलॉजिस्ट या वो कंसल्टिंग भी करते हैं वहाँ पर? कंसल्टिंग है, डेली का टाइम है उनका। ओके ओके। न्यूरोलॉजिस्ट का डेली टाइम है, दीपेश पिंपले सर आते हैं हमारे यहाँ, कुसुम मैडम आते हैं, भाविन पुजारा आता है, ऑन कॉल आता है, एंड डेली यूरो सर्जन भी बैठते हैं। यूरो सर्जन डेली 7 to 9 बैठते हैं। डॉक्टर भूषण पाटिल बेथनी वाले फ्रॉम KEM, ही सिट्स डेली। ओके सर, अपनी ये बातें होती रहेगी। अभी मैं आगे का समालोचन के लिए ये माइक हैंडओवर करूंगा हमारे दोस्त और साथी कमेंटेटर संदेश जी से। मैसेज काम आया। यस, थँक्यू व्हेरी मच डॉक्टर युसुफ सर. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. डॉक्टर साजिद आणि डॉक्टर अब्दुल्ला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल टाकून झाला, पहिला बॉलवर आले 2 धावा. नल्ला सुपारा टीमच्या माध्यमातून फ्रंट लाईन षटक. डॉक्टर कुश या वेळेचा बॉल भरपूर वेग होता, वेगाने बीट केले त्या ठिकाणी फलंदाजाला
बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. नवी मुंबई फायनल मध्ये नक्कीच या स्पर्धेतील सेमीफायनल मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. तर नवी मुंबई टीम चिठ्ठीच्या आधारावर फायनल मध्ये प्रवेश झालाय, परंतु त्या टीम समोर कोणता संघ असेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. डॉक्टर कुश पुन्हा एकदा या वेळेचा बॉल गॅप शोधले, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतो, अप्रतिम फटका, क्रिकेटचं सौंदर्य, चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. 4 ने धावफलक पुढे सरकले, 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. पहिला 3 बॉलचा खेळ झालाय आणि पहिल्या 3 बॉलवर 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात डॉक्टर कुशने. डॉक्टर कुशचा विचार केला तर आज नक्कीच भरपूर इम्प्रेस केलंय, कारण चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. षटकातील पुढचा बॉल समोर डॉक्टर साजिद. या बॉलर्स देखील इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न, मात्र काय कमालीचा झेल, पहिला गडी फेल, फलंदाज बाद, साजिद बॅक टू द डगआउट. अतिशय सुरेख झेल त्या ठिकाणी आपण पाहिला. डॉक्टर प्रथमेश त्या ठिकाणी होते, चांगला झेल पकडला गेलाय आणि झेलच्या मदतीने आपण पाहतोय पहिली विकेट डॉक्टर साजिद ला मैदान सोडावं लागतंय. सर मयूर सर, मैं 1-2 मिनट का मौका मुझे मिला है, इसी बीच में आपसे एक सवाल करना चाहूँगा. आपके जो पैकेजेस है वहाँ पर एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी और बाकी जो है वो थोड़ा सा बताइए, और इसमें फ्लेक्सिबिलिटी या जो भी है. सर मैंने हॉस्पिटल शुरू किया है टू डिलीवर क्वालिटी सर्विस. क्वालिटी सर्विस होने के कारण चार्जेस अगर मैच टू मैच करें तो हम जैसे थाने में सब जगह सेम चार्जेस है, बट हमारा फ्लेक्सिबिलिटी थोड़ी कम है क्योंकि हम हर केस के बाद कैथेटर काट के फेंक देते हैं. सो वी आर नॉट रीयूजिंग द कैथेटर. इसके कारण हमारे यहाँ थोड़ा हर एंजियोग्राफी में मटेरियल यूज होता है 7,000 रुपये का. सो वी आर चार्जिंग समवेयर अराउंड 15,000 फॉर द ट्रिपल शेयर, 18 and 21 plus pharmacy and patho. So basic angiography goes to around 20,000 bucks. Angioplasty is equivalent to all other centers, 1,80,000 all inclusive for 1 stent and 1 balloon. That includes pharmacy and patho also. 1,65,000 का पैकेज है for triple share room. ओके, थँक्यू सर. नक्कीच तर मित्र, हे आहेत डॉक्टर मयूर जैन, जे जिन कुशल हॉस्पिटल संदर्भात माहिती देत आहेत मध्ये मध्ये. नक्कीच आपण त्यांना या ठिकाणी ऐकतोय. त्यांच्या हॉस्पिटल्स मधील फॅसिलिटीज काय काय आहेत ते मात्र ते आपल्याला समजावत आहेत. बोलूया आपण थेट पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. षटकातील पुढचा बॉल डॉक्टर खुश. या वेळेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. नक्कीच भरपूर वेग आहे डॉक्टर कुश कडे, हाईटचा भरपूर फायदा होतोय त्यांना. पहिल्या षटकामध्ये भरपूर इम्प्रेस केलं. या आधीची मॅच देखील पाहिली तरी डॉक्टर कुशने देखील भरपूर चांगला परफॉर्मन्स केला होता आणि आता देखील चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली आहे. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दोन्ही टीमसाठी अत्यंत महत्वाची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. या स्पर्धेतील सेमीफायनलची मॅच आहे. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो झालाय, मात्र बॅकअप चांगलं झालंय. फक्त आणि फक्त एकच धाव. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद, धावा धावफलकावर आहेत 8 धावा. एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय नालासोपारा टीमच्या माध्यमातून.
BDCC टीमने टॉस जिंकला, त्यानंतर फलंदाजी स्वीकारली. मात्र का स्वीकारली याचं उत्तर त्यांना पहिल्या षटकामध्ये देता आलं नाहीये. कारण आपण पाहतोय डॉक्टर कुशच्या माध्यमातून पहिलं षटक जे फेकलं गेलंय, अतिशय सुरेख षटक, अचूक टप्प्याची गोलंदाजी युसुफ सर या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर पहिलं षटक सुरुवात महत्वाची होती आणि ती सुरुवात चांगली झाली आहे नालासोपारा टीमच्या बाजूने. मिस्टर संदेश, ये जो दोनों बैट्समैन हैं साजिद और क्या नाम इनका, नहीं अब्दुल्ला. साजिद भाई तो आउट होकर चले गए हैं, लेकिन लास्ट मैच में आपने देखे थे जुनैद, इन्होंने काफी अच्छी बल्लेबाजी की थी और उन्होंने मैन ऑफ द मैच भी जीता था. तो इस सदी की शुरुआत भी अगर है तो उनकी रणनीति हो सकती है. उनका देखिए 4 ओवर का जो मैच है, 4 ओवर का ये मैच है और ये अगर छोटा सा भी टारगेट देते तो उनकी बॉलिंग और बैटिंग बहुत अच्छी है. तो देखेंगे आगे के जैसा मैच बढ़ेगा. इसी बीच हमारे वाइस प्रेसिडेंट, बीएमपी के वाइस प्रेसिडेंट डॉक्टर अरवारी सर का आगमन हो रहा है हमारे चैलेंज ग्राउंड पर और हम उनका स्वागत करते हैं. डॉक्टर अरवारी सर का हम स्वागत करते हैं बीएमपी ऑर्गेनाइजिंग कमेटी और हमारे प्रेसिडेंट डॉक्टर एसजी जैन की तरफ से. वेलकम सर, वेलकम 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 सर. नक्कीच एकंदरीत सुरुवात तर अगदी शांत झाली आहे. मात्र या ठिकाणावरून आपला गिअर चेंज करावा लागेल. बिगिट मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. एखादी मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मात्र तुम्हाला चौकार षटकारांमध्ये डील करावी लागेल. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल. बॉलिंग ट्रॅकवर सुरेश, गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन. पहिला बॉल स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची संधी होती मात्र त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल कंप्लीट. यहाँ पर फॉलो थ्रू में अच्छा मौका था गेंदबाज को, लेकिन मौका मिस कर दिया. इसी बीच 1 रन तेजी के साथ ले लिया. और ये जो मैच है बहुत टफ मैच है, सेमीफाइनल का मैच है, 4 ओवर का मैच है और गेंदबाज भी अपनी तरफ से काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाजों को मौका नहीं दे रहे हैं. देखना है आगे क्या होता है. डॉक्टर सुरेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल. समोर डॉक्टर अब्दुल्लाला आपण पाहतोय. ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण देखील चांगले झालंय. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते, कारण कोणत्या प्रकारे बिगेट मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये. डॉक्टर कुशने जे पहिलं षटक फेकलं, चांगली सुरुवात करून दिली आणि त्यानंतर डॉक्टर सुरेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. या स्पर्धेतील सेमीफायनलची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस मोठ्या फटक्यासाठी प्रयास झाला परंतु अव्वत असं संपर्क नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू. सिंगल कंप्लीट. एक धाव आली आहे, लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. और हमारे फूड मैनेजर डॉक्टर कमल जैन, इन्होंने मुझे अनाउंस करने बोला है कि पानीपुरी चालू हो गई है, 4 बज गए हैं. और थैंक यू वेरी मच डॉक्टर कमल जी आपको. डॉक्टर सुरेश फुलटॉस बॉल बीट झाले. फलंदाज बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. मोठ्या फटक्यासाठी पोषक असा चेंडू, मात्र त्यावर कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. षटक क्रमांक 2 ज्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्पा, अचूक लाईन तन लेंथ आतापर्यंत मेंटेन केली आहे डॉक्टर सुरेशने. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव गेलाय. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय एका महत्वाच्या मॅच मध्ये मात्र टीम नालासोपाराच्या माध्यमातून. डॉक्टर सुरेश षटकातील शेवटचा बॉल. या वेळेस देखील वाडा बॉल. अतिशय दमदार षटक या ठिकाणी फेकलं गेलंय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांमध्ये धावा धावफलकावर आहेत. डबल 1 11 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या तर दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्यात. पहिल्या 12 बॉल मध्ये आल्यात 11, मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. डॉक्टर युसुफ सर तुम्ही आता मात्र कशा प्रकारे पाहता या मॅच कडे. पहले 2 ओवर में जो है 11 रन बन चुके हैं.
देखा जाए तो सिर्फ एक ही विकेट गए। स्टार जोड़ी, स्टार परफॉर्मेंस अब्दुल्ला, इनके स्टार बल्लेबाज है, ओपनर बैट्समैन है। और जो लास्ट मैच में मैन ऑफ द मैच हुए थे डॉक्टर जुनैद, ये दोनों मैदान पर है। और ये जो है ये आखिरी दौर में ये 12 बॉल का जरूर फायदा उठाएंगे और अच्छा रिस्पेक्टेबल टोटल वो खड़े करेंगे, ऐसे मुझे पूरी उम्मीद है। देखिए क्रिकेट जो है अनिश्चितताओं का गेम है और इसमें जो है आखिरी गेंद जब तक फेंकी नहीं जाती, जब तक कुछ बोला नहीं जाता है, तो देखेंगे आगे का क्या होता है। नक्कीच पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी, कारण क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे, परंतु नालासोपारा टीमच्या माध्यमातून वार तर झालाय, परंतु पलटवार करावा लागेल। यस, डॉक्टर विकी बॉलिंग ट्रॅक वर, षटक क्रमांक 3। या वेळेचा बॉल मिडल ऑफ द पार्क, चेंडू आउट ऑफ द पार्क। डॉक्टर मनीष शिवारी यांचा स्टँड जे आहे त्याच्यावरून बॉल निघून गेलाय 6 धावांसाठी, षटकार। डॉक्टर संदेश, मैंने यही कहा था कि ये जो क्रिकेट है इसमें कुछ कहा नहीं जाता है। लास्ट टू लास्ट मैच आपने देखा रहेगा वेड़ा में, वेड़ा जो है आखिरी ओवर में उन्होंने पूरा गेम पलटी किया और 63 रन का टारगेट उन्होंने सिंगल हैंडेडली, वो शरद करके जो बैट्समैन थे उन्होंने 47 नॉट आउट मारे और चमत्कार करके वो मैच जिताया था। किसी को उम्मीद नहीं थी 3 ओवर होने तक कि ये मैच ऐसे भी जा सकता है। तो देखिए अभी इन्होंने छक्के से शुरुआत की है, देखना कितना स्कोर देते हैं ऑपोजिट टीम को। नक्कीच पहिल्या 12 बॉल मध्ये 11 धावा आल्या, त्यानंतर मात्र डॉक्टर अब्दुल्ला आपल्या टीमला सांगतोय मैदानाच्या आतमधून, मैं हूं ना। षटकातील पुढचा बॉल, यस जुनेदच्या बॅट मधून तो षटकार आला होता। या वेळेस मात्र नक्कीच धाव मिळणार नाहीये, कारण ऍक्शन नाहीये। क्रिकेट आज भरपूर फॉरवर्ड झालंय, नक्कीच रूल्स जे आहेत ते भरपूर चेंज झालेत। विदाउट ऍक्शन तुम्हाला धाव मिळणार नाहीये। चेंडू मात्र निर्धाव गेलाय। जुनेद आणि अब्दुल्ला दोघांकडे देखील मोठी क्षमता आहे, दोघेही डावखुरे फलंदाज आहेत, आपल्या डावाला सावरावं लागेल या ठिकाणावरनं। या वेळेस देखील बॉलला ऑन साइडला उडवलाय, चेंडू आबद आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, नक्कीच कैच ड्रॉप झाली आहे, मौका भी दिया और छक्का भी दिया, 6 धावा, षटकार। जुनेदच्या बॅट मधून निघणारा दुसरा षटकार आपण पाहतोय। आता मात्र धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न झालाय षटक क्रमांक 3 पासून। या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार आल्यात। या षटकारासोबत धावफलक जे आहे ते पुढे सरकले, 23 धावा धावफलकावर झाल्यात। पुन्हा एकदा प्रहार झालाय, गॅप शिरले, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, आउटफील्ड भरपूर दमदार आहे, चौकार मिळतोय शानदार, 4 धावा। जुनैद ने काफी अच्छी रणनीति अपनाई, पहले बॉल पे छक्का मारा, सामने वाले बॉलर जो है विक्की इसका मॉरल डाउन कर दिया और अभी आसानी से एक छक्का और एक चौका और मार दिया है। षटकातील पुढचा बॉल, पुन्हा एकदा मोठ्या पटक्यासाठी प्रयास जरूर झालाय, मात्र यावेळेस चेंडू निर्धाव जातोय, कोणत्या प्रकारची धाव नाहीये। या षटकामध्ये नक्कीच धावा येत आहेत, 27 धावा धावफलकावर झाल्यात। फुलटॉस बॉल, बॅटची मोठी गडा लागली आहे, गली रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, चेंडू अडवला गेलाय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट झाल्यात, एकंदरीत 1 धाव वाचवली त्या क्षेत्ररक्षकाने। तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय, 3 षटकांची समाप्ती, धावा धावफलकावर झाल्या आहेत 3 नॉट, 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत। इसी बीच मुझे मौका मिला है मयूर सर से फिर एक बार बात करने का। तो सर मेरा एक सवाल और है, आपका जो जिंकुशल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल है इसमें कोई योजना वगैरह का कुछ सिस्टम है या नहीं है? सर नहीं है और कभी नहीं आएगा। अच्छा, वेरी गुड। तो सर एक मेरा और सवाल ऐसा था, बहुत अच्छा जवाब दिया है सर ने। मेरा एक अभी एक गूगली क्वेश्चन ऐसा है क्या सर जिंकुशल हॉस्पिटल हमने देखा है, वीडियो में भी देखा है और आने के वहाँ हम लोग आके देखेंगे भी पक्का। तो सर बहुत ही अच्छा आपने बहुत वेल इक्विप्ड और बहुत अच्छा हॉस्पिटल बनाया है। तो हमारे
BMPA मेंबर्स के लिए खुदा न खास्ता ज़रूरत तो ना पड़े, लेकिन अगर कभी ज़रूरत पड़ी तो उनके लिए कुछ अनाउंस, क्योंकि बाकी बहुत सारे हॉस्पिटल्स अभी क्या है, आप प्राइम स्पॉन्सर्स हो तो मैं बाकी हॉस्पिटल का नाम नहीं लेना चाहता, वो हमें बहुत सारी फैसिलिटीज़ प्रोवाइड करते हैं, तो आपकी तरफ से अगर ऐसा कुछ अनाउंसमेंट है तो अभी आप कर सकते हैं। जितना एथिकली और एक सेकेंड, पैर पे लगी है बॉल, नो रन। जितना एथिकली, एथिक्स के हिसाब से और जो भी अभी थाने में बाकी हॉस्पिटल्स कर रहे हैं उनके कंपटीशन में तो मैं नहीं उतर पाऊंगा, लेकिन जितना हमारे तरफ से BMPA का मेंबर को मैं ये बोलना चाहता हूँ कि आपका खुद का हॉस्पिटल है तो आप वैसे समझ के यहाँ एडमिट हो सकते हैं। और ये जबरदस्त शॉट, लेकिन खाली सिंगल मिलेगा। क्या रे? यस, अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय, पूर्णपणे ब्लॉक केलं होतं त्या ठिकाणी। वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये, चेंडू निर्धाव गेलाय। षटकातील पुढचा बॉल, हो हो हो, व्हाट अ बॉलिंग, अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्या दरम्यान रन आउटची विकेट, फलंदाज बाद डॉक्टर अब्दुल्ला, बॅक टू द डगआउट। डॉक्टर अब्दुल्ला बाद झाले, त्यानंतर डॉक्टर नईम मैदानाच्या आतमध्ये इनॅट 4 नंबर 4थ्या क्रमांकावरती आपण डॉक्टर नईमला पाहतोय। मात्र या ठिकाणावर काही करण्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्याकडे 2 बॉलचा खेळ बाकी आहे। काही कमालीचं षटक आतापर्यंत फेकलं जातं, या षटकामध्ये 4 बॉलचा खेळ झाला आणि फक्त एकच धाव त्या ठिकाणी खर्च झाली आहे। षटकातील पुढचा बॉल, यस, अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी, पुन्हा एकदा बॉल निर्धाव गेलाय। शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे, 5 बॉलवर फक्त आणि फक्त एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे। एक अनामारीचं षटक, मात्र त्या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत। यावेळेस देखील मिस टाइम फटका, टॉपेज लागला होता, झेल पकडला गेलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 चा खेळ देखील कंप्लीट झालाय। 4 षटकाची समाप्ती, धावा धावफलकावर झाल्या आहेत 31, 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत, 32 धावांचे लक्ष्य फायनल मॅच खेळण्यासाठी या ठिकाणी उभा केलाय। पहिल्या 2 षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, त्यानंतर षटक क्रमांक 3 मध्ये नक्की चांगली फलंदाजी झाली होती, मात्र काय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली शेवटच्या षटकामध्ये, ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करत 2 विकेट देखील पाहायला मिळाल्या, 1 रनआउटची विकेट, तर एक झेल बाद झाला होता त्या ठिकाणी फलंदाज। नक्कीच डॉक्टर युसुफ सर, शेवटच्या षटकाबाबत तुमचं वैयक्तिक मत मी या ठिकाणी विचारेन। नाही, हा जो षटक शेवटचा षटक होता, मी सकाळपासून इकडे आहे आणि मी बघितलं का हा जो षटक आहे, हा षटक जो आहे खरोखरच असं एकही वर नाही गेले की 1 रन देऊन 1 विकेट घेतलेले आहे आणि 1 रनआउट एक्स्ट्रा झालेलं आहे, तर आतापर्यंत सर्वात सुरेख षटक होत आहे। नक्कीच पूर्णपणे तुमच्या मताशी सहमत आहे। ओव्हर ऑफ द डे भरपूर चांगलं षटक त्या ठिकाणी पाहायला मिळालं। मैं उधर लगा दिया था, यार इधर से वहां कहां जाएगा, अभी बच्चे गिरने लगे, जल्दी हो गया। आणि 5-5 वर रखो। हां, फायनल 5 हे पण 5च पाहिजे होतं। काय झालंय बॉल? हे बघ ना, हे बघ बॉल एवढा दाबला कसं व्हायचंय? अरे बाप, त्याच्या एका बॉक्स मध्ये असं एखाद बॉल येत आहे, एवढा खराब। ये ना खन्ना का बॉल था, खन्ना का, हां, एकदम जबरदस्त कड़क रहता है खन्ना करके। ये इमारत क्या है ना, MRI के, ऐसे खन्ना के आते हैं सर एक ही बॉल चला। अच्छा, हां, ये जो ग्राउंड है ना, क्योंकि खन्ना तो इससे कड़क है, पत्थर वाला है ना, वो पत्थर है, ये स्क्वायर बाउंड्री एकदम छोटा है। इसके लिए सर ये हमारे एक ही बॉल ही चलता है इधर। वो खन्ना रखेंगे 10x और उसका कैप्टन ना, वो जो बॉल ही नहीं मिलेगा फिर सब बाहर। अच्छा, शॉर्ट बाउंड्री, थोड़ी देर के बाद आना उसका खन्ना रखोगे
उसको लगता है पॉलिटिशियन बैठा है। अरे ऐसा नहीं है मेरे भाई, अरे सर का हॉस्पिटल के बारे में मालूम पड़ लेकिन ऐसा पूछेगा तो ही डायरेक्ट तो तुम बोल नहीं सकते, बोलो अपने बारे में। ऐसा तो अपना इंट्रोडक्शन दे। नहीं वो नहीं, ये पब्लिकेशन से पूछा क्या करेगा नंबर के लिए, क्या करेगा पब्लिक क्वेश्चन नहीं है, ये पब्लिक ब्लैकमेल होता है। ब्लैकमेल नहीं है ये, कैसा है? अच्छा जो इसमें वचन लेने की जरूरत थोड़ी है यार, जब अरे जरूरत पड़ेगा तो सिंपल चीज है, अगर पेशेंट नीडी है तो सब काम किया है। Who is needy we will decide. स्टार कमेंटेटर है, he goes अच्छा, he is also hospital owner है? सर का मालूम है ना, पहले ध्यान अरे सर का मालूम है ना यार, सर को ऑलरेडी मेरा एक पेशेंट जा चुका है, सर को पूछ। एंजियोग्राफी हुआ ना कमल, मेरा एक पेशेंट सर के पास। वो पहला है जिसने ज्यादा रन दिया और दिए तो फिर वसूल करने आया। इसी बीच में मयूर सर से एक और क्वेश्चन पूछना चाहूंगा। सर आपका वहाँ पर टाइमिंग क्या है, ओपीडी टाइमिंग क्या है, और अगर आप कंफर्टेबल है तो आपके ओपीडी के चार्जेस भी बता दो। सर मैं इस हॉस्पिटल में सुबह 9 से 10 एक बार राउंड लेने जाता हूँ, तभी मैं ओपीडी देख सकता हूँ, और दोपहर को 2 से रात को 10 बजे तक मैं यहीं रहता हूँ। बट मेरा ओपीडी टाइमिंग है इवनिंग 5:30 to 8:30, 5:30 से 8:30 शाम में। ओपीडी चार्जेस मेरे है 2000 रुपीज़ फर्स्ट कंसल्टिंग, 1500 फॉलो। ओके, थैंक यू सर। और इसी बीच आगमन होने जा रहा है हमारे बीएमपी के वाइस प्रेसिडेंट डॉक्टर जयेश मांगे सर का। मैं बीएमपी ऑर्गेनाइजिंग कमेटी प्रेसिडेंट डॉक्टर एसडी जैन सर, वाइस प्रेसिडेंट डॉक्टर अरवारी सर, इनके तरफ से मैं उनका स्वागत करना चाहूंगा। डॉक्टर जयेश मांगे सर डायरेक्ट स्टेज पे आइए सर, आपका इंतजार है, ट्रॉफी आपका इंतजार कर रही है। थँक्यू व्हेरी मच डॉक्टर युसुफ सर। 32 धावांचं लक्ष आहे नाला सोपारा टीम समोर, आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। डॉक्टर सुरेश विथ डॉक्टर विकास। डॉक्टर पहात षटक क्रमांक पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय, चेंडूला सन्मान दिलाय, चेंडूला मानवंदना देऊन पहिली धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे। एका धावेसोबत डॉक्टर सुरेशने स्वतःच त्याचबरोबर टीम नाला सोपाराचं अकाउंट ओपन केलंय। आपण पाहतोय बीएमपीए ट्रॉफी मधील सेमीफायनल मॅच। या मॅचच्या माध्यमातून आपल्याला समजेल की नवी मुंबई समोर कोणता संघ खेळेल शेवटची मॅच। बॉलर बॅक ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवतोय, चांगला बॉल। नक्कीच या ठिकाणी तुम्ही 32 धावांचं लक्ष जे उभं केलंय हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल। षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील हवं तसं संपर्क नाहीये, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत, एक धाव कंप्लीट झाली आहे। 32 धावांचं एक माफक लक्ष या ठिकाणी उभं केलंय टीम नाला सोपारा समोर। हे लक्ष मात्र गोलंदाजांना लक्षात घ्यावं लागेल, निर्धाव चेंडू फेकावे लागतील, त्याचबरोबर विकेट्स घेणं देखील खूप महत्वाचं आहे। बीडीसीसी टीमचा विचार केला तर षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील हलक्या हाताने खेळून काढलाय। अजून एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होते, धावफलक सिंगलने पुढे सरकेल, 3 धावा धावफलकार झाल्या आहेत। पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय, पहिल्या षटकामध्ये सिंगलवर समाधान मानलं जातंय दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून। चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय। या बॉलेस बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श,
टीम बीटीसीसी मध्ये हर्ष, पहिली विकेट फलंदाज बाद। इसी बीच पानीपुरी का काउंटर चालू हो गया है। सभी खिलाड़ियों से निवेदन है और सभी गेस्ट और मेहमान सभी से निवेदन है, पानीपुरी का काउंटर चालू हो गया है। आप पानीपुरी खाकर पानीपुरी का स्वाद लेकर जाइए। सब थोड़ी तुरंत जाने वाले, 5 मिनट के बाद ही जाएंगे। ओआरएसएल पाठव ना जरा, ओआरएसएल कोण आहे? मला पाण्याची बाटली आहे ना अगोदर। यस, पहिली विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये। चांगली गोलंदाजी या ठिकाणी डॉक्टर फहादच्या माध्यमातून। नवीन फलंदाज डॉक्टर कुश मैदानाच्या आतमध्ये नेट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय। या बले सलक्या हाताने खेळून काढलाय, एकदा कंप्लीट झाली त्या ठिकाणी। तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय। पहिल्या षटकाची समाप्ती 32 धावांचे लक्ष्य असताना मात्र पहिल्या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त 4 धावा। काय म्हणाल युसुफ सर, सुरुवात कशा प्रकारची झाली आहे? बघा ये जो अभी है ना, ये 3rd राउंड चला है, सेमीफाइनल का मैच है, नेक टू नेक फाइट है। ये लास्ट बॉल तक ऐसे ही रहेगा। दोनों टीमें मानने को तैयार नहीं है, दोनों टीमें जो है एक दूसरे को कड़े टक्कर दे रही है। और ये दोनों टीमें जो है पास्ट में काफी टूर्नामेंट जीत चुकी है, जो डिस्ट्रिक्ट लेवल टूर्नामेंट होते हैं। ये दोनों ने ये साल काफी मैचेस जीते हैं। तो ये दोनों और इसके बाद जो जिनको बाहर मिला है नवी मुंबई, तीनों टीमों भी बहुत एकदम टफ टीमें हैं। देखना है अभी आगे, बहुत ही टफ मैच चालू है। नए बल्लेबाज आए यादवेंद्र नाला सोपारा की तरफ से। बॉलर्स नेम अताउर रहमान। और एक कवर और एक्स्ट्रा कवर की दिशा में खेला गया शॉट कारपेट के सहारे 1 रन आसानी के साथ ले लिया। इस 1 रन के साथ स्कोर हुआ है 5। बहुत सूझबूझ भरी गेंदबाजी करते हुए इस्तेमाल। अताउर रहमान आपने देखा रहेगा पिछले मैच में भी उन्होंने काफी अच्छी गेंदबाजी की थी, सूझबूझ के साथ बहुत अच्छी गेंदबाजी, बहुत कम रन दिए थे, शायद विकेट भी लिए थे उन्होंने। अताउर रहमान की ये अगली गेंद और एक गेंद हवा में लॉन्ग ऑन की दिशा में, वहां पर अब्दुल्ला चट्टान के जैसे खड़े वहां पर सीधा हाथ में। इसके पहले भी उन्होंने 2 कैच अच्छे लपके हैं, उनके हाथ से जल्दी कैच छुट्टी नहीं है। स्टार परफॉर्मेंस है बीडीसीसी के, फिलहाल आउट ऑफ फॉर्म चल रहा है बैटिंग में, लेकिन फील्डिंग में कोई कमी नहीं, अच्छा परफॉर्मेंस। और दूसरी विकेट इस समय नाला सोपारी की जाते हुए, और इतना कम रन का टारगेट देकर भी इतना टफ मैच हो रहा है, दर्शकों का काफी मनोरंजन हो रहा है। और इस समय दूसरी विकेट गिर चुकी है, स्कोर है 5। नए बैट्समैन नेम प्लीज। नवीन फलंदाज डॉक्टर अमोल। षटकातील पुढचा बॉल, या वेळेस भरपूर वेग होता या चेंडू मागे, यष्टीरक्षक चुकी करतोय आणि त्या दरम्यान एक सिंगल कंप्लीट झाली। 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे।
एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. इसी बीच मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा कोकण प्रोग्रेसिव ट्रस्ट का चैरिटेबल कार्डियक एम्बुलेंस इन्होंने सुबह से यहाँ पर खड़ी किया है, जो कि धूप और जो हिसाब से टेम्परेचर था उसके हिसाब से उसकी ज़रूरत थी, और हमारे उन्होंने डॉक्टर मुसैब खान इन्होंने अरेंज किए है, उनका भी शुक्रिया. व्हाइट बॉल. नालासोपारा टीमला फायनल मॅच खेळण्यासाठी 32 धावा काढायच्या आहेत. नक्कीच आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे टीम बीडीसीसीच्या माध्यमातून. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात, परंतु 9 बॉलचा खेळ झालाय. अर्थातच गोलंदाजी चांगली झाली आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज आपला फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय. नक्कीच फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव गेलाय. एकंदरीत भरपूर चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कारण 10 बॉलचा खेळ झालाय आणि 10 बॉलवर फक्त आणि फक्त 7 धावा खर्च झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस अप्रतिम फटका, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. मौका भी दिया और चौका भी दिया. 4 धावा चौकार. संदेश भाई इन्होंने ये कैच ने मुझे लगता है मैच छोड़ा है, ये तो आगे जाके डिसाइड होएगा, लेकिन बहुत ही क्रूशियल था. बैट्समैन को खुलने का मौका दिया, बैट्समैन बंधे हुए थे, बॉलर काफी मेहनत कर रहा था, थोड़ी सी मिसफील्ड वहां पर हुई, और मुझे लगता है मेरा जो अनुमान है इन्होंने कैच नहीं शायद मॅच छोड़ा है. नक्कीच नक्कीच, कारण आपण पाहतो की त्या ठिकाणी 4 धावा देखील मिळाल्या त्या फलंदाजाला, सोबतच नालासोपारा टीमला देखील. या बलेस समोरच्या दिशेने लॉंग ऑफ पूर्ण क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्या. सिंगल कंप्लीट. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 12 धावा. पहिल्या 12 बॉल मध्ये आल्यात 12, मात्र येणाऱ्या 12 बॉलवर 20 धावांची आवश्यकता आहे. एकंदरीत येणाऱ्या 2 षटकांचा विचार केला तर प्रति षटकामागे 10.00च्या सरासरीने धावा आवश्यक आहेत टीम नालासोपाराला. कोणता संघ या 2 टीममधून नवी मुंबई समोर खेळेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या 2 षटकामध्ये मिळून जाईल. ये आखिरी 12 गेंदें डिसाइड करेगी कि कौन फाइनल में जाएगा, और अभी तक जो मैचों का सिलसिला अपन ने देखा है, ये आखिरी 2 मैचों में, आखिरी 2 ओवर में 12 गेंदों में सब परिवर्तन होता है. बॉलर्स ने प्लीज मन्नान, बॉलर्स बद्रे आलम जाने माने बॉलर और बहुत स्टार गेंदबाज बीडीसीसी के. हे षटक खूप महत्वाचं आहे. षटक क्रमांक 3. पहिलाच बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉल. यस नाही आहे. पायाला स्पर्श झालाय की काय? यस, व्हाईट बॉल नसणार आहे. चेंडू निर्धाव गेलाय. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून हे षटक खूप महत्वाचं आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉल समोरच्या दिशेने ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला गेलाय. सिंगल कंप्लीट. या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. बद्रे आलम यांचं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. भरपूर महत्वाचं षटक आहे. षटकातील पुढचा बॉल. लो फुलटॉस बॉल आडवा बॅटने खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साने गेलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. नक्कीच आतापर्यंत या मॅचचा विचार केला तर कट टू कट मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. दोन्ही टीम्स भरपूर प्रयत्न करतायत आणि प्रयत्नांची पराकाष्ठा देखील आपल्याला पाहायला मिळते आहे.
या वेळेस फुल टॉस आहे आणि फुल टोल वसूल केलाय. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. या 6च्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 20 धावा. एक चांगला फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलवर मात्र पुल केलं होतं. चांगला फटका. उर्वरित 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये ट्विस्ट वाढली आहे पुन्हा एकदा. 8 चेंडू 12 धावा. या षटकातील 2 महत्वाचे चेंडू अजूनही बाकी आहेत. बद्रे आलम पुन्हा एकदा. या वेळेस देखील पुन्हा एकदा विकेट षटकारासाठी प्रयत्न झाला. मात्र बद्रे आलम गोलंदाज फलंदाजाला सांगतोय एव्हरी डे इज नॉट अ संडे. प्रत्येक दिवस हा रविवार नसतो. नक्कीच मागच्या बॉलवर षटकार आला आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा बॉल. अजून एक चांगला बॉल. महत्वाचे 2 चेंडू जे आहेत ते निर्धाव फेकल्यात आणि आता मात्र सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच 6 चेंडू 12 धावा. डॉक्टर युसुफ सर काय म्हणाल शेवटच्या षटकाबाबत? कोणता संघ तुम्हाला वाटतो शेवटची मॅच खेळेल? देखिए संजय जी, ये क्रिकेट है ना, अनिश्चितताओं का गेम है. जब तक आखिरी गेंद नहीं फेंकी जाए कोई कुछ बोल नहीं सकता कि कौन जीतेगा. अब ये बहुत नेक टू नेक फाइट है, लेकिन क्रिकेट जैसे कि बोला गया है और अभी आप देख रहे हैं आईपीएल का मैचेस 250-300 ऐसे रन हो रहे हैं 20 ओवर में. तो ये बैट्समैन का गेम हो गया है. इसमें बॉलर कुछ भी नहीं कर सकता है. बॉलर कितनी भी अच्छी गेंद डाले, लेकिन बल्लेबाज अगर अच्छे चाहे तो हर गेंद को बाउंड्री के बाहर पहुंचा सकता है. तो अभी भी जो है नेक टू नेक फाइट है, लेकिन मुझे ऐसा लगता है कि नाला सेपरा टीम जो है यह मैच अभी भी निकालने में कामयाब हो सकती है. हालांकि गेंदबाजी बीडीसीसी की काफी अच्छी है. नक्कीच प्रेडिक्शन भविष्यवाणी तुम्ही क्रिकेटमध्ये करू शकत नाहीयेत, परंतु IPL ची गोष्ट वेगळी आहे, या ठिकाणची गोष्ट वेगळी आहे. या ठिकाणी MRI या बॉलचा यूज केला जातोय, तर एकंदरीत दोघांनाही समसमान 50-50 त्या ठिकाणी संधी आहे. बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी मन्नन येतोय. पाहूया मन्नन काय करेल आपल्या टीमसाठी. षटकातील पहिला बॉल. या बॉलचा बॉल भरपूर चांगला होता. चेंडू मात्र नक्कीच बॅट कड होता आणि त्यानंतर पायावर आदळला होता. सिंगल कंप्लीट. 5 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. सामना कसा असावा, तर सामना असा असावा. या स्पर्धेतील सेमीफायनल मॅच आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित 5 बॉलवर डबल 1. 11 धावांची आवश्यकता आहे. डॉक्टर मन्नन बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील भरपूर चांगला चेंडू. यस, आता मात्र या मॅचच्या माध्यमातून धगधग 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 वाढते आहे. डॉक्टर मन्नन चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 बॉलवर फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस आपला स्टेप मध्ये चुकतोय मन्नन. डेड बॉल. 4 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सुरेख सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही टीमच्या माध्यमातून प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम मात्र या मॅच मधून झालंय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल. यस, युसुफ सर प्रयत्न भरपूर चांगले होतात त्या ठिकाणी. कोशिश नक्कीच. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी न करें ये तो गलत बात है. मन्नान बहुत अच्छे गेंदबाज है. इन्होंने पिछले मैच में भी बीडीसीसी को जीत दिलाई है. अपनी मेहनत बहुत कर रहे हैं. देखना है, अभी 3 गेंदें बाकी है.
और इस समय ड्रिंक्स ट्रॉली मैदान में आने की राह में। 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवतोय. चेंडू मात्र निर्धाव घेतोय. यस, काय कमालीचे षटक आतापर्यंत फेकले जात आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी आणि आता मात्र उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. 2 चेंडू 2 षटकार ठोकावे लागतील कारण चेसिंग कंपल्सरी आहे. फलंदाजाकडे देखील क्षमता जरूर आहे, मात्र गोलंदाजी अफलातून चालू आहे. 2 चेंडू 2 षटकार. चेसिंग इज कंपल्सरी. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, हवा तसे संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आणि आता मात्र शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर छक्का नाहीये तर दस्सा पाहिजे. विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय बीडीसीसी टीमला, कारण शेवटच्या बॉलवर तब्बल 10 धावांची आवश्यकता आहे. षटकातील शेवटचा बॉल आणि या बॉल सोबतच मॅच फिनिश. सामना जिंक